हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल. असे म्हटलं जातं की या संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. आता संदेश नाही तर थेट बातमीच देऊ. उद्धव ठाकरेंकडून मनसे युतीवरती शिक्कामोर्तब. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं नाही, तर उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं. ठाकरेंच्या बातमीची वाट पाहू संदीप देशपांडेंचं मोठं विधान. ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं. राज ठाकरेंसमोर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली इच्छा. शिवाजी पार्कात राज ठाकरेंचा कॅफे नसून आमच्यासाठी ते घर आहे, संजय राऊतांचं वक्तव्य. तर अमित ठाकरे गोड मुलगा, राऊतांकडून राजपुत्रांचं कौतुक. हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी रिकव्हरी एजंटला बेड्या. प्रणय साठेने 30,000 रुपये घेतल्याची माहिती. गडचिरोलीत 12 माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण. माओवाद्यांवरती 1,12,00,000 रुपयांचं होतं बक्षीस. तर संगीता आत्रामने AK-47 बंदुकीसह केलं आत्मसमर्पण. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर. आदिवासी महिलांशी साधला संवाद. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्याला लावली उपस्थिती. तर पोलिसांचाही केला गौरव. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी जय जोशीला दिलासा. कोर्टाकडून जामीन अटी शर्तींसह मंजूर. शेंद्रा MIDCतलं आरक्षण रद्द करून शिरसाटांनी मुलाला 5 एकर जागा दिली. दोघांचं उत्पन्न पाहता ते 26 कोटी कुठून देणार होते. माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल. कोल्हापुरातील विशाळगडावरील उर्साला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची माहिती. खबरदारी म्हणून SRPFच्या तुकड्या विशाळगडावरती तैनात. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. जम्मू आणि श्रीनगर दरम्यान आता मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी.